नमस्कार, मी विकास गायकवाड। तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण आलेलो आहोत गोरेगाव मच्छी मार्केट प्रेमनगरच्या इथे। समोर रिद्धी सिटी बिल्डिंग आहे आणि त्याच्या अपोजिट साइडला तुम्ही बघू शकता हे टॉयलेट आहे, सार्वजनिक टॉयलेट आहे। आणि या ठिकाणी घाण बघा किती पसरलेली आहे। ही सगळे पाणी साठलेलं आहे सगळं आणि सगळी घाण आहे। याच्यामध्ये मच्छर पण तुम्ही जर जवळ कॅमेरा करून जर बघितला तर तुम्हाला दिसते इकडे मच्छर आहेत। थोडं पुढे आलात तर पुढे अजून एक टॉयलेट आहे आणि त्या टॉयलेटच्या शेजारी कचरा टाकण्यासाठी व्यवस्था बीएमसीने केलेली आहे। तिची अवस्था पण एकदम खराब आहे। या घाणीमध्ये राहणार तर लोकांना मलेरिया, डेंग्यू असे खूप सारे आजार होण्याची चान्सेस असतात, पण बीएमसीचं पूर्णपणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे। तुम्ही थोडा पुढे आलात तर तुम्हाला माहीत पडेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही म्हाडाची नवीन ज्या बिल्डिंगी बनलेल्या त्या म्हाडाच्या बिल्डिंगी आहेत। या म्हाडाच्या बिल्डिंगचा गेट आहे आणि गेटच्या समोरच ही कचराकुंडी ठेवलेली आहे। कचराकुंडी भरून कचराकुंडीच्या आजूबाजूला सगळीकडे घाण पसरलेली आहे आणि कोणतीच म्हणजे प्रॉपर सुविधा नाही इकडे कचरा ठेवण्यासाठी, कचऱ्याचं व्यवस्थित हे करण्यासाठी। पूर्ण घाण बघू शकता इकडे सगळी पसरलेली आहे। याच्यामुळे रोगराई पसरण्याचे खूप चान्सेस आहेत। रोगराई पसरू शकते आणि लोकांना याचा खूप त्रास होतो। लोकांनी वेळोवेळी याच्या कंप्लेंट केलेल्या आहेत, पण बीएमसीचं पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे। आता बघा या ठिकाणी सगळी घाण आहे। मी तुम्हाला पुढे पण घेऊन जातो। पुढे पण या ठिकाणी ही गाडी पार्किंग केली आहे। गाडीच्या खाली पण तुम्ही खूप सारा पाणी वगैरे साचलेलं आहे, कचरा साचलेला आहे। हे बघा या ठिकाणी बीएमसी मार्फत हे सगळं सुशोभीकरण करण्यासाठी इकडे सगळं गवत वगैरे सगळं लावलेलं आहे। हे सगळं त्या लोकांनी सुशोभीकरण केलंय, पण या पाण्याचं काय? हे जे पाणी आहे हे किती दिवसाचं पाणी साचलेलं आहे। याच्यामध्ये शेवाळ झालेलं आहे अक्षरशः। मच्छर आहेत, डेंग्यू मच्छर आणि मच्छरांमुळे सगळे रोग होण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे। आणि खूप दिवसापासून हा साचलेला पाणी आहे, खूप दिवसापासून हा कचरा साचलेला आहे आणि याच्याकडे बीएमसीचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं। या ठिकाणी तुम्ही बघितला, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी डेंग्यू मलेरियाचे पेशंट निर्माण होण्याची शक्यता आहे आणि खूप सारी रोगराई होण्याची शक्यता आहे। आणि बीएमसीचे पीस हाऊसचे जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी आहेत, त्यांना आम्ही या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की लवकरात लवकर हा जो कचरा आहे, ही जी घाण आहे ही साफ करून घेण्यात यावी। अन्यथा याविषयी आम्ही वरिष्ठांपर्यंत हा विषय नेण्याचा प्रयत्न करू। अशाच प्रकारे जनतेचा आवाज सर्व स्तरावर, समाजापर्यंत, सर्व राजकीय स्तरावर आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो। अशाच प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।